नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा शिवारात थरार, वन्य प्राण्यांचा शेळ्यांवर हल्ला, 3 शेळ्या जागीच ठार। बिबट्याचा हल्ला असल्याचा संशय, कात्राबाद परिसरात भीतीचं वातावरण। शेतकरी मोहन धनवडे यांचे तब्बल 60,000चे नुकसान। परंडा देवगाव रोड लगत पहाटेची थरारक घटना। वन विभागाकडून पंचनामा, नुकसान भरपाईची मागणी। कसलं प्राणी असेल, काय अंदाजा तुमचा काय असेल? आता अंदाज आता काय वाघ होता का लांडगा होता काय आता काय माहिती आहे तुम्हाला? काय नाही। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील कात्राबाद जवळ अज्ञात वन्य प्राण्याने शेळ्यांवर भीषण हल्ला करून 3 शेळ्या जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याने हल्ला केला असावा असा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार कात्राबाद येथील शेतकरी मोहन धनवडे यांची परंडा देवगाव रोड लगत वस्ती आहे। त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या। रात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्यानं शेडमध्ये घुसून शेळ्यांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात 3 शेळ्या जागीच ठार झाल्या। या घटनेत शेतकरी मोहन धनवडे यांचे सुमारे 60,000 रुपयांचं नुकसान झालं असून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच कात्राबादचे उपसरपंच गणेश कोटकाटे तसेच परसराम कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे। दरम्यान कात्राबाद व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तुमचं नाव गाव सांगा? मोहन रामदास धनवडे, गाव कात्राबाद। आता त्या पाऊस आल्यावर बाहेर होतो मी झोपल्यावर, पाऊस आल्यावर आत गेलो झोपायला आणि पुन्हा काय झालं ते मग सकाळी उठल्यावर कळालं। किती शेळ्यावर हल्ला झालाय? 3 किती वाजता झालाय? रात्री 3च्या पुढे झालं। म्हणजे पहाटे सुमारास? हा मी 1:30 वाजता बाहेर आलतो तेव्हा नव्हतं काय। कसलं प्राणी असेल, काय अंदाजा तुमचा काय असेल? आता अंदाज आता काय वाघ होता का लांडगा होता काय आता काय माहिती आहे तुम्हाला? काय नाही। ते वन विभागवाल्यांनी काय सांगितलं? लांडग्याचं सांगितलं त्यांनी। लांडगा असं असं शक्यता त्यांनी सांगितली? लांडगे त्यांनी माग बघितलं की सगळं। पंचनामा केलाय का? केला पंचनामा केला। किती नुकसान झालं असेल तुमचं? आता झालं असेल तरी 50,000च्या वर झाला असेल। 50,000। 3 शेळ्याच होता का बोकड होता त्याच्यात? 2 बोकडं आणि 1 शिर्डी। 3 तिघाला मारलाय? हा शिर्डी यायला झाली होती। गाभण शिर्डी होती? हा गाभण यायला एक महिना 15-3 आठवड्यात येईल असते। पंचनामा करून गेलेत का? हा गेले आता। आता काय जे असेल ते शासनाने आमचं नुकसानी द्यावी भरपाई काय। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन, विना रॅम्प, 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। कमांडो करिअर अकॅडमी परांडा। 10वी आणि 12वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी मुलांच्या स्पेशल बॅचेससाठी नाव नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।